बाबा क्या क्या सो हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजले 8:15 आणि आत्ता आम्ही वेळापूरवरून निघालो आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे वाखरीला. आजचं कमीत कमी 20 किलोमीटर चालणार आहोत आम्ही आणि त्यानंतर 5 किलोमीटर सोडून उद्यासाठी आम्ही माझ्या घरी मामाच्या घरी जाणार आहोत. तर चला जाऊया. तर इथे आता नाश्ता करायला आम्ही थांबणार आहोत. योगेश दादांनी मस्तपैकी पोहे बनवलेत आणि आज सगळ्यांनी साड्या घातल्यात. तुला बोला ना नाश्ता रेडी म्हणून मेसेज टाक म्हणून. पुढे टाकला त्यांनी. लोक नाश्ता नाही करतात. बघा आजचा मेनू सकाळचा नाश्ता कांदा पोहे आहे. या नाश्ता करायला. हा नमस्कार मंडळी, आज आमच्या वारीचा 7वा दिवस आहे आणि आज आम्ही महादेवाच्या आरतीसाठी उठलो होतो, पण आम्हाला थोडाफार उशीर झाला त्याच्यामुळे आरती भेटली नाही. पण व्यवस्थित अगदी मस्तपैकी दर्शन झालं. आम्ही तिघी मिळून आलो आणि तिघी मिळून आलो नटेश्वरच्या मंदिराचं दर्शन. हां बरं. आणि आम्ही आज एक रंगाच्या साड्या घातलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात. बिलकुलही ऊन नाहीये, पाऊस नाहीये, इतकं सुंदर वातावरण आहे. आता दुपारचे 11 वाजलेत. हो, 11:15 वाजलेत. एवढी मजा येते चालायला. सकाळपासून आता आम्ही 6 किलोमीटर चाललोय. एका ठिकाणी नाश्ता झालाय पोहे. आता परत चाललोय आम्ही. इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे. काय बाइक वाला किधर गया? बाइक वाला खत्म हो गया. अभी हुआ 4 नव्हतंच, पाणी नव्हतं, दुकान नव्हतं, काय नव्हतं. ते त्या उन्हात चालून आलो तर असं पत्र्याचं शेड होतं. पत्र्याचं शेड होतं. त्या पत्र्या शेडमध्ये जेव्हा आत जाऊन बसलो ना तेव्हा असं गार लागत होतं. ते एकदम चालल्यामुळं गरमीने झालं ना, एकदम एक्झॉस्ट झालं होतं. लगेच गारपणा. उन्हाळा लागल्यासारखं झालं होतं. पाणी जेव्हा पिलं तेव्हा बरं वाटलं. ऊन होतं माहिती का ते रानावनात. नाही, उन्हाळा लागला ना मग पायाखाली बर्फ ठेवायचं. तर गाईज आता वाजले 12:30 आणि अजून 3 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला दुपारच्या हॉल्टसाठी आणि तिथून मग आम्ही ब्रेक घेणार आहे. जेवण वगैरे गाईज इथं मस्तपैकी आता जेवण बंद आहे. योगेश दादांनी इथे किचन बनवून ठेवलेलं आहे. सगळे मसाला वगैरे सगळं काय आहे आणि इथे बाकीच्या लोकांचा आराम चालू. काय काय प्रॉपर दाल खिचडी हॉटेल स्टाईल. हॉटेल स्टाईल दाल खिचडी बनवते. चला आणि मिठी आणली. कसं जेवण टेस्ट करू दे. कर ना फटाफट. मग आणि हे आमचं किचन आहे. किचन सध्या तर आता बंद होतं कारण सगळं संपत आलंय. तर गाडीत आम्ही झोपलो होतो, म्हणजे मी गाडीत झोपलो होतो, सुरेश काका आणि मी गाडीत झोपलो होतो, बाकी सगळेजण बाहेर झोपले होते आणि पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे. तर आता तुम्हाला काय बोलायचं पावसाबद्दल? अहो, पाऊस अगदी छान आणि पडायलाच पाहिजे. अगदी वारीला पावलं पाऊस. आणि सगळ्यांची झोप हराम झालेली आहे. तिकडे सगळेजण उठून पळाले आहेत आपल्या आपल्या जागेवरती.
बोल तुला कसं वाटतं पाऊस पडतोय तर? एकदम मजा आली. बस रामकृष्ण आहे. पाऊस छान आहे. तर आमची सगळ्यांची विनंती आहे की हबप निरंजन वाघमारे यांच्याकडून सगळ्यांसाठी चहा आणि गरमागरम भजी याचं नियोजन केलं तर जरा जास्त चांगलं होईल. पाऊस आलेला आहे, आमचं वेलकम झालेलं आहे पंढरपूर तालुक्यामध्ये. बाकी आता निरंजन वाघमारे जे करतील त्याशी आम्ही सहमत असू. आता आहे ना फुल पाऊस चालू आहे आणि सगळ्यांनी डिसाईड केलं आहे की आता पावसातच चालायला चालू करायचं आहे. आणि मी फक्त एक शॉर्ट्स घालतो आहे. मी शॉर्ट्स घालणार आहे आता, तर मजा येते. तर काही आता पाऊस पडत होता आणि 14 किलोमीटर आता फक्त पंढरपूर बाकी आहे. आणि सगळ्यांनी चालायला चालू केलेलं आहे. मस्त वेदर वाटतं एकदम. आणि पाऊस आत्ता थोडंसं इथे बंद झालं पण पुढे पाऊस चालू आहे. आणि मी शॉर्ट्स वगैरे सगळे चेंज केलेत आणि सगळेजण चालतात आता मस्तपैकी भिजत मस्त वेदर आहे. तर चला आज आपला मुक्काम म्हणजे वाखरीपर्यंत आम्हाला जाऊन थांबायचं आहे. तिथून मग घरी जाऊया. चला दाखवतो सगळ्यांचे मी क्लिप्स घेणार आहे छोटे छोटे की त्याला कसं वाटतं की कारण तिथून ज्यावेळेस पाऊस चालू झाला होता त्यावेळेस ज्यावेळेसपासून आमची वारी चालू झाली होती, आम्ही जसं चालायला चालू केलं होतं त्यावेळेसपासून एकदाही पाऊस नव्हता पडला. आज आम्ही पंढरपूर जवळजवळ पोचलो आहे तर पावसाने आमचं वेलकम केलेलं आहे. तर सगळ्यांचे एकदा छोटे छोटे क्लिप्स घेऊया आणि विचारूया त्यांना कसं वाटतं ते. चलो तर गाईज दादा काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे. दादा हे जास्वंदीचं फूल आहे. हे आपण गणपती देवाला वाहतो. पण भरपूर लोकांना याचे गुणधर्म माहीत असतील माहीत नसतील. तर त्यांच्या घरी हे फुलं येतात. त्यांनी हे रोज एक फूल खाल्लेलं चांगलं असतं आणि तुमचं रक्त शुद्ध होतं. तर ह्याचा जो शेवटचा भाग आहे हिरवा तो काढायचा आहे आणि ते काढून हे फूल तुम्ही खाऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी भरपूर चांगलं आहे. दिवसातून नाही झालं तरी आठवड्यातून एकदा तरी सर्वांनी नक्की खावं. परत पाऊस चालू झालाय आणि जरा जोरातच चालू झालाय. होतं त्यांनी खाली पार खाली. तर गाईज आत्ता वाजले 7:30 आणि आम्ही वाखरीमध्ये पोचलो आहे. आणि इथून पंढरपूर आहे 5 किलोमीटर, 4.5 का 5 किलोमीटर आहे. आणि इथे आता आम्ही थांबणार आहोत थोडे पुढे जाऊन. बाकीचे लोक जे आहेत योगेश दादा, मामी, काका, हे स्कॉर्पिओ, टॅम्पो आणि कार्निवल या तिन्ही गाड्या घरी पोचल्यात आपल्या. आणि आत्ता फक्त स्कॉर्पिओ आम्हाला घ्यायला येणार आहे. म्हणजे मी, सुनील मामा, पप्पू दादा पण गेला वाटतं, नाही माहिती मला. पण मी, सुनील मामा, गणेश दादा आणि वैभव मामा आणि विकी दादा आम्ही 5 जण आत्ता सोबत चालतो आहे. बाकी सगळे लोक पुढे गेलेले. तर चला. आणि आज घरी जाऊन थोडासा धिंगाणा होणार आहे कारण तिथे सगळेजण पोरं, स्पीकर, परत ते एकत्र बसून जेवण वगैरे सगळं काय आज होणार आहे. आणि त्यात तुम्हाला वैभवाने भजन गायलेलं किंवा कोणतं गाणं वगैरे बोललेलं ते पण तुम्हाला दिसेल. चला भेटूया आता तुम्हाला घरी जाताना. आणि मी एखादी क्लिप ॲड करेल स्कॉर्पिओमधून घरी जाताना जे काय आहे ते.
अच्छा लोगों ने भी मजबूत या अभी तो क्या हो गया गॅस चालू कर. मावशीला पण घे. हा मावशीने एवढा चहा एक बनवून मिनिट दिला. थांब, अर्धी भाकरी झाल्या परत फिरव इकडं तुझा कॅमेरा. आता हे आलं रेकॉर्डिंग मध्ये. येऊ दे, आम्हाला पण एवढी मोठी भाकरी पाणी होतं का बनवता मी? येते. भाकरीला मावशी पाणी होतं का पाणी? इतका उशीर मी करत होती, थोड्या केल्या मी, आता मामी थापायला लागली. तर काय आता मस्तपैकी सगळं जेवायला बसलो. मी तुम्हाला दाखवतो कसं जेवायला बसलो. तिथं पादुका ठेवले तिथं ना. नाही तर पंढरपूरला पोहोचले ना रिंगण होतं ना वाकडी. त्यानंतर पंढरपूरला आज जातो ना त्याला कोणता मान आहे.